त्यांनी CAचं एक्झाम्पल दिलं आहे, मला CA व्हायचं आहे. आता एक मी तिला सांगितलं की विजन बोर्ड लावून ठेव डोळ्यासमोर, रोज तिकडे बघितलं की मी झाली. इवन काही लोक काय करतात की CA असं आपल्या नावापुढे लिहून ठेवतात. मला असं वाटतं की जसं डॉक्टर लिहिलं जातं तसं CA पण लिहिलं जातं. CA प्रल्हाद पै असं लिहिलं जातं. म्हणजे काय, ते CAची डिग्री पहिली लावली जाते, जसं आपण डॉक्टरची डिग्री लावतो तशी लावून ठेवा तुमच्या बोर्डवर. CA प्रल्हाद पै म्हणजे तुमचं नाव असेल ते असं लावून ठेवा तिकडे आणि सतत पाहत राहा. आणि हे व्हिज्युअलायझेशन करताना एका बाजूने एफर्ट्स तर करायलाच पाहिजे, नाही तर म्हणा तुम्ही एफर्ट्स न करता हेच करत बसीन 7 दिवस, हे चालणार नाही. पुन्हा पुन्हा सांगायला लागतं मला. तर एफर्ट्स चांगले केलेच पाहिजे, जोरदार एफर्ट्स केले पाहिजे. कारण CA परीक्षा पास व्हायला खूप प्रयत्न करायला लागतात. तर ते प्रयत्नामध्ये कुठेही कमी पडता कामा नये. आणि आता तुम्ही मला एक सांगा, माझा मुलगा CA झाला. माझा मुलगा CA झाला तेव्हा मी पण व्हिज्युअलायझेशन असं करत होतो, कारण आमचा वरती आणि खाली घर आहे. माझा मुलगा वरती बसायचा अभ्यासाला, आम्ही खाली असायचो, काही जेवायला म्हणा, काही गप्पा मारायला कोणी असं. तर मी असं उगीच व्हिज्युअलाइज करायचो की रिझल्ट लागला की तो इंटरनेटवर बघणार आणि तो खाली धावत येऊन आम्हाला सांगणार, बाबा मी CA झालो असं सांगणार. आता हे मी असं मजा म्हणून व्हिज्युअलाइज कर, मला माहीत होतं होणार म्हणून, कारण तो हुशार होता, अभ्यास करत होता, मला माहीत होतं होणार. तरीसुद्धा मला एक व्हिज्युअलायझेशनची आवड होती म्हणून मी असं व्हिज्युअलाइज करायचो की तो जिन्यावरनं खाली येतो आहे आणि आम्हाला सगळ्यांना सांगतो की मी CA झालो म्हणून. आणि खरं सांगू तसंच घडलं. ज्या दिवशी CAचा रिझल्ट लागला त्याने आम्हाला अगोदर सांगितलंच नाही की लागणार आहे रिझल्ट म्हणून. त्यांनी वरती गपचूप नेटवर बघितला, नेटवर लागल्यानंतर खाली धावत आला आणि आम्हाला सगळ्यांना सांगितलं मी CA झालो. सांगायचा मतलब काय की या साध्या साध्या गोष्टी करून आपण ते व्हिज्युअलाइज करू शकतो. म्हणून आता हे मी व्हिज्युअलाइज केलं का आमच्या घरामध्ये तशी परिस्थिती होती म्हणून. प्रत्येकाने आता तुमची आईशी संबंध खूप चांगले असतील किंवा वडिलांशी असतील तर तिने काय करावं, आपल्या वडिलांना डोळ्यासमोर आणायचं आणि वडिलांना आपण घट्ट मिठी मारून, बाबा तुमच्यामुळे मी आज CA झाले, तुम्ही मला इतका पाठिंबा दिला सगळ्या गोष्टीसाठी म्हणून मी आज CA झाले, आय एम व्हेरी व्हेरी मच थँकफुल टू यू असं जर म्हटलं, हे काय कठीण नाही. वडीलच आहेत, मिठी मारायला वेळ लागणार नाही, समजेल वडिलांना जवळ आणायला, काहीच कठीण नसतं. आपण जे नेहमी करतो तेच करायचं आहे आपल्याला. पण ते करताना थँक्यू टेक्निक वापरा, कारण ही जी भावना यायला पाहिजे ना, भावना ही खूप महत्त्वाची आहे. आणि ही भावना येत नाही आपल्याकडे लगेच, कारण आपल्याला अजून विश्वास बसलेला नसतो त्या व्हिज्युअलायझेशनमध्ये. म्हणजे आपण CA झालो ही अजून कल्पना, आनंद निर्माण होत नाही आपल्यामध्ये. म्हणून जेव्हा तुम्ही थँक्यू टेक्निक वापरता, हे पण एक नवीन टेक्निक आहे की व्हिज्युअलायझेशन बरोबर थँक्यू टेक्निक वापरायचं, म्हणजेच कृतज्ञता टेक्निक वापरायचं. म्हणजे काय करायचं, साधी गोष्ट आहे की आपल्या वडिलांना सतत म्हणत राहायचं, खूप खूप आय एम थँकफुल टू यू, आय एम ग्रेटफुल टू यू, बाबा मी खरंच तुमचे किती आभार मानू, किती आभार मानू. जेव्हा तुम्ही वडिलांना आभार मानू म्हणतात ना, तेव्हा आतमध्ये भावना निर्माण होते आपोआप, कारण वडील आहेत तिकडे आणि वडील आपल्याला नेहमी देत असतात, त्यामुळे ती भावना निर्माण होणं सोपं जातं. म्हणून काय नाही, साधी गोष्ट आहे, तुम्ही आईला किंवा वडिलांना मिठी मारून थँक्यू म्हणत राहा. त्या थँक्यू म्हणण्यानेच एक अशी आनंदाची, कृतज्ञतेची भावना निर्माण होते. आणि कृतज्ञतेचं बळ एक वेगळंच आहे, मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे इथे सबकॉन्शियस माइंड ॲक्टिवेट होणार आहे आणि कृतज्ञतेची शक्ती ॲक्टिवेट होणार आहे. या दोघांचं बळ तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही CA होणारच अभ्यास केला तर, हे मात्र नक्की. म्हणून अभ्यास करायचा जोरदार, काळजी कुठलीही करायची नाही, होणारच हा विषय आपल्या मनात ठेवायचा. कारण निसर्ग नियम पण आम्ही शिकवतो. आपला निसर्ग नियम आम्ही काय शिकवतो,
विचार तसा जीवनाला आकार. म्हणून विचार पकडला की तो आकार घेणारच, हा पक्का निश्चय आपल्याकडे पाहिजे. म्हणून सांगितलं जीवनविद्या नीट सगळं समजून घेतली पाहिजे, तरच कॉन्फिडन्स निर्माण होतो की नाही निसर्ग नियम म्हणजे निसर्ग नियम, तिथे कोणालाही काय म्हणतात त्याला एक्सेप्शन नाही. बाबा चला आता आपण गणपतीच्या ह्याला जातो, मोठ्या लोकांना आतमध्ये सोडतात कारण नियम मोडतात का, तर तिथे चालतं. पण निसर्ग नियम कधीच मोडत नाही कोणाच्याही बाबतीत, तो गरीब असू दे श्रीमंत असू दे कोणी असू दे. म्हणून सतत विचार येण्यासाठी मी काय सांगितलं, विजन बोर्ड. कारण आपल्याला पॉझिटिव्ह बनवायचं आहे, एका दिवसात होत नाही या सगळ्या गोष्टी. म्हणून तुम्ही काय करायचं, विजन बोर्डकडे बघत राहायचं, मी होणार. आणि सतत आपल्या मनामध्ये तो एकच विचार घट्ट पकडायचा की मी होणार, मी चांगल्या रीतीने पास होणार, हा विचार पकडायचा. तिसरी गोष्ट मी सांगितलं, रोज सकाळी 5 मिनटं आणि रात्री झोपताना 5 मिनटं. ह्या 2 वेळा खूप छान आहेत, सकाळी आणि रात्री. कारण बहिर्मन तुमच्या मनाच्या अंतर्मनामध्ये जाण्यासाठी बहिर्मनाचा मध्ये अडसर असतो, हे लक्षात ठेवा. कारण बहिर्मन हे ॲक्सेप्ट लगेच करत नाही. त्यामुळे हे आपण जे व्हिज्युअलायझेशन करतो हे डायरेक्टली अंतर्मनात जायला पाहिजे असेल तर बहिर्मन जेव्हा रिलॅक्स मोडमध्ये असतं, बहिर्मन झोपेच्या अवस्थेमध्ये असतं, तेव्हा ते अंतर्मन जास्त ॲक्टिव्ह असतं. म्हणून सकाळी उठल्या 5 मिनटं तुम्ही हे करायचं रोज. एक तुमचं लक्षात ठेवा, सकाळी 5 मिनटं, रात्री 5 मिनटं, 10 मिनटं तुमची काय खूप तुमची फुकट जात नाही. एवढी तुम्ही रोज जर केलं असं, सकाळी उठल्यानंतर 5 मिनटं, रात्री झोपताना 5 मिनटं. जेव्हा आपण थकलेलो असतो, आपलं बहिर्मन झोपेला आलेलं असतं, अशा वेळेला हे जर तुम्ही केलं, ते करता करता तुम्हाला झोप लागेल आणि तुम्ही आपोआप अंतर्मनामध्ये ते आतमध्ये सोडू शकाल. तेव्हा ह्या गोष्टी मी सांगितल्या. तिसरी गोष्ट आम्ही जी महत्त्वाची सांगतो की आपल्याला सतत पॉझिटिव्ह राहणं खूप कठीण असतं. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला एक प्रार्थना दिलेली आहे, ती म्हणजे हे ईश्वर आम्ही जी म्हणतो सुरुवातीला, ही प्रार्थना तुम्ही सतत म्हटली पाहिजे. जेव्हा जेव्हा निगेटिव्ह विचार येईल, जेव्हा कारण आता मी तुम्हाला सांगितलं की सतत हा विचार पकडायचा की मी होणार, मी CA होणार. हा जेव्हा तुम्ही विचार पकडता तेव्हा मध्ये कधीतरी आपल्याला अशी निगेटिव्हिटी येते आपल्यामध्ये, आली की ते थांबून तिकडे प्रार्थना म्हणायला सुरुवात करायची, प्रार्थना त्याला रिप्लेस करत राहायचं. अशा रीतीने आपण हा प्रयत्न सतत चालू ठेवला पाहिजे. आता CA झालं संपलं असं नसतं. CA झाल्यानंतर नोकरी चांगली मिळायला पाहिजे, नोकरी मिळाल्यानंतर आणखीन चांगलं प्रमोशन मिळालं पाहिजे. हे सतत आयुष्यभर आपल्याला चालणारच आहे. हे संकल्प आपले एकामागून एक येतच राहणार आहेत. म्हणून ही जी आपली बैठक आहे, ही बैठक आपण आता करायचा प्रयत्न करा. मग तुम्हाला पुन्हा विचारायला लागणार नाही मला की काय करू. प्रत्येक वेळेला हे तुमचं आपोआप घडत जाईल. आपोआप म्हणजे तुमचं प्रार्थना एवढं पॉझिटिव्हिटी येईल तुमच्यामध्ये की तुम्हाला मागायला पण लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. नुसतं इच्छा केली जवळही आलं असं होऊन जातं. कारण का, तुमची इच्छाच पॉवरफुल होते. आपलं सबकॉन्शियस माइंड लगेच ते इच्छा पकडतं आणि तुम्हाला ते साकार करतं आयुष्यामध्ये. म्हणून जीवनविद्या ही नुसती व्हिज्युअलायझेशन, मन, अंतर्मन एवढं करून तुम्ही थांबू नका. हा संपूर्ण वेबिनार ऐका, संपूर्ण वेबिनार मी शेवटपर्यंत तुम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं महत्त्व तुम्ही समजून घेतलं पाहिजे. नाहीतर माझं काम झालं, CA झाली, 2 महिन्यांनी मी झालं काम म्हटल्यानंतर वेबिनार सोडून दिला असं नाही. लग्न व्हायचं आहे, चांगला नवरा पार्टनर मिळाला पाहिजे. आयडियल पार्टनर मिळणं हे सुद्धा आपलं व्हिज्युअलायझेशनचं काम असू शकतं, विचारांचं काम आहे. म्हणून विचार आकार घेणं हे एक मोठं महत्त्वाचं काय म्हणतात साधन आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं आहे. आणि हा विचार आकार घेण्यासाठी, आकार आता पण घेतो आहे, आता पण विचार आकारच घेतो आहे, पण आपले विचार निगेटिव्ह असल्यामुळे आपले आकार पण निगेटिव्हच चाललेले आहेत. एकामागून एक प्रॉब्लेम येतच राहतात. आले की आपण म्हणतो एकामागून येत आहेत, काय करणार, प्रॉब्लेम येतच राहिलेत, आणखीन येतात. म्हणजे आपण बोलत राहतो आणि येत राहतात. म्हणून आपण आता लक्षात ठेवा की जीवनविद्या ही संपूर्ण समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपली पुस्तकं आहेत, सद्गुरूंनी पुस्तकं लिहिलेली आहेत, सद्गुरूंनी CDs काय आहेत भरपूर, त्या तुम्ही घ्या, ऐका आणि तुम्ही प्रत्येक वेळेला. म्हणून मला एक तुम्हाला सजेस्ट करावं असं वाटतं, म्हणजे जे जीवनविद्येमध्ये आहेत त्यांच्यासाठी आणि जीवनविद्येत नाही आणि आता ऐकतायत वेबिनार त्यांच्यासाठी. आपण आहे ना दिवसातनं 1 तास आपल्यासाठी ठेवला पाहिजे प्रत्येकाने.
दिवसातनं 1 तास. आता 1 तासामध्ये आपण 3 गोष्टी केल्या पाहिजे. एक म्हणजे 20 मिनटं मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन. जसं जमेल तसं तुम्हाला ते कसं करायचं मी नंतर सांगेन. व्हिज्युअलायझेशन तर तुम्हाला शिकवलेलंच आहे, तर मेडिटेशन बाजूला ठेवा सध्या, पण व्हिज्युअलायझेशन तरी तुम्ही 20 मिनटं सकाळी त्याच्यासाठी बाजूला ठेवायची. मेडिटेशन मी का सांगतो आहे की जरा आपण रिलॅक्स झालो ना का ते व्हिज्युअलायझेशन चांगलं होतं. म्हणून सकाळी उठल्यानंतर एक 10 मिनटं तुम्ही जर श्वासावर जरी लक्ष ठेवलं, कारण बाकी मेडिटेशन मी मग सांगेन, श्वासावर लक्ष ठेवायचं आपल्या आणि हळू जरा मोठा श्वास घ्यायचा आणि हळू रिलॅक्स व्हायचं आणि मग तुमचं व्हिज्युअलायझेशन सुरू करा. 20 मिनटं तुम्ही व्हिज्युअलायझेशन ठेवा सकाळी, मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन. मेडिटेशन जमत नसेल तर तुम्हाला 10 मिनटात काम होऊ शकेल तुमचं व्हिज्युअलायझेशनचं. आणि नंतर 20 मिनटं व्यायामासाठी ठेवा आणि 20 मिनटं मी जसं सांगितलं जीवनविद्येचं CD ऐकणं, जीवनविद्येचं रोज पुस्तकातला एक धडा वाचणं, लेसन, हे तुम्ही रोज केलं पाहिजे. कारण हे जर तुम्ही रोज केलं ना तरच तुम्हाला जीवनविद्येचं संपूर्ण म्हणतात ना एक पर्स्पेक्टिव्ह येईल तुम्हाला. आणि मग तुम्हाला वागणं कसं प्रत्येक गोष्टीमध्ये. आता मला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रश्न विचारतात, पण हे तुम्हाला हळूहळू कळायला लागेल की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कसं वागलं पाहिजे, कसं व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे, कसा आपला विचार ठेवला पाहिजे, हे सगळं तुम्हाला हळूहळू कळायला लागेल. म्हणून सद्गुरूंची CDs, सद्गुरूंची पुस्तकं रोज एक तरी CD ऐकणार किंवा एक तरी लेसन पुस्तकातला वाचणार, हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आणि 20 मिनटं त्यासाठी बाजूला ठेवायची. 20 मिनटं व्यायाम कमीत कमी, थोडं जास्त केलं तर काही बिघडत नाही, पण 20 मिनटं कमीत कमी व्यायामाला ठेवली पाहिजे. आणि 20 मिनटं मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन, या 3 गोष्टी जर तुम्ही केलं तर तुमचा 1 तास तुम्ही जर स्वतःसाठी दिला तर तुम्हाला खूप फायदा होईल, लक्षात ठेवा. कारण मी 20 मिनटं जेव्हा व्हिज्युअलायझेशनसाठी म्हणतो आहे त्याच्यामध्ये आरोग्यासाठी पण एक व्हिज्युअलायझेशन मी शिकवणार आहे तुम्हाला. ते पण खूप तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आपलं आरोग्य आहे ना हे सुद्धा आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. म्हणजे आपलं समजा आपण खूप थिक असू, म्हणजे जाळे असू दे आपण, आणि आपल्याला बारीक व्हायचं असेल, स्लिम व्हायचं असेल, तर आपण स्वतःला स्लिम पाहता आलं पाहिजे आपल्याला. हे जर तुम्हाला पाहता आलं स्वतःला स्लिम झालेलं आणि ते जर तुम्ही पाहू शकला, व्हिज्युअलायझेशन करू शकला, आणि मग बाकीच्या गोष्टी करायच्या, डाएट म्हणा, तुमचं फिरणं, सकाळी व्यायाम, हे सगळं करायचंच. पण स्वतः जर स्लिम झालो आहोत असं जर आपल्याला व्हिज्युअलाइज करता आलं तर ते पण एक सुंदर टेक्निक आहे स्वतः स्लिम होण्यासाठी. अजून एक महत्त्वाचं टेक्निक असं आहे, किंवा आपलं वजन कमी करण्यासाठी. आपलं वजन जर खूप असेल, 85-90 असेल आणि आपल्याला कमी करायचं असेल, तर आपण काट्यावर उभे आहोत आणि त्या काट्यावर आपलं जे वजन आपल्याला अपेक्षित आहे तो अपेक्षित वजन बघतो आहे आपण त्या काट्यावर, असं पण आपल्याला व्हिज्युअलायझेशन करता येतं. म्हणून हे व्हिज्युअलायझेशन निरनिराळ्या बाबतीमध्ये आपल्याला करता येतं आणि हे आपण ठरवू शकतो. मग काय कोणी शिकवायला लागत नाही. आता मला काय प्रत्येकाने शिकवलेलं नाही कोणी, पण आपल्याला एकदा ती टेक्निक कळलं की आपल्याला काय पाहिजे ते झालंच आहे असं बघायचं, हे एकदा टेक्निक समजलं की मग तुम्ही ते कसं करायचं हे आपण ठरवू शकतो. मग त्याच्याबरोबर स्वयंसूचनेचा पण वापर करायचा. सकाळी उठून जे 20 मिनटं तुम्हाला मी दिली आहे त्याच्यामध्ये स्वयंसूचना पण वापर करा. स्वयंसूचना आणि व्हिज्युअलायझेशन याचा दोघांचा जेव्हा तुम्ही वापर करता तर तुम्हाला खूप फायदा होतो. आता आरोग्याच्या बाबतीत स्वयंसूचना आपण दिली पाहिजे. की का दिली पाहिजे? कारण आपण संपूर्ण शरीराकडे पाहत आपण जर सूचना दिली तर आपलं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते, हे लक्षात ठेवा. आपण काय करतो, काहीतरी झाल्यानंतर करायचा प्रयत्न करतो. झाल्यानंतर करण्याच्या अगोदर हे जर सुरू केलं तर कमीत कमी त्रास आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणून मी आपलं एक सहज मी काय करतो ते तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्ही करू शकता. मी काय नाही, मी डोळे मिटतो आणि काय म्हणतो, पहिल्यांदा मी संपूर्ण शरीर माझं म्हणतो काय की विठ्ठल कृपेने म्हणजे आपण एक कृतज्ञता व्यक्त करतो विठ्ठलाची किंवा परमेश्वराची. विठ्ठल कृपेने माझी शरीर प्रकृती अधिक दिवसेंदिवस सर्व बाबतीत अधिक सुदृढ, अधिक कार्यक्षम होत आहे. आता हे वाक्य तुम्ही ठरवा कसं बोलायचं. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं काय आहे की माझी शरीर प्रकृती अधिक सुदृढ आणि अधिक कार्यक्षम, म्हणजे ॲक्टिव्हिटी वाईज आणि आरोग्य वाईज दोन्ही वाईज ते चांगलं व्हायला पाहिजे. म्हणून वाक्य तुम्ही कसंही ते ठेवा मग की विठ्ठल कृपेने माझी शरीर प्रकृती सर्वार्थाने अधिक सुदृढ, अधिक कार्यक्षम होत आहे,
होत आहे असं शब्द बोलायचं नेहमी. कारण आज आहे त्याच्यापेक्षा उद्या चांगले होणार असं म्हणत जायचं. हे तुम्ही जर म्हणत राहिलं एक 10 वेळा 15 वेळा म्हणत राहायचं आपल्याकडे. आणि हे म्हणताना काय करायचं, आपल्या संपूर्ण आतल्या एनर्जीकडे बघत राहायचं. आपली जी शक्ती आहे आतमध्ये, किंवा आपण जर इनर म्हणतात ना, आपल्या आतमध्ये आपण बघायचं. आतमध्ये बघायचं म्हणजे फील करायचं, आपली शक्ती फील करायची आणि हे म्हणत राहायचं.